नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नवदारी भेंडीची भाजी बघणार आहोत. ही भाजी जास्त करून पावसाळ्यातच येते आणि खायला खूप सुंदर लागते याची भाजी. तर अशा प्रकारे मी भेंडी कापून घेतलेली आहेत क्रॉसमध्ये. 2 चमचे तेल घालून त्याच्यावर आपल्याला ती परतून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. आता मी ही भेंडी परतून घेते. 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण त्याच्यात 1 चमचा कोकमाचा आगळ घालणार आहोत. जेणेकरून ते भेंडी आपली बुळबुळीत लागणार नाही. पाव किलोला 1 चमचा आपला छोटा पोहे खायचा असतो ना, तो भरून कोकमाचा आगळ घातलेला आहे. तुम्ही याच्यात कोकम 4 घालू शकता. अशा प्रकारे आपण ती या फ्राय पॅनमध्ये चांगली शेकून घेणार आहेत, भाजून घेणार आहोत. आता अशा प्रकारे ती भेंडी असतात, नवदारी भेंडी. त्याला अशा शिरा असतात, त्या 9 असतात म्हणून त्याला नवदारी म्हणतात. ती ह्या सीझनला मिळते आणि एकदम पातळ कापायचे नाहीत. पातळ कापले तर भाजीचा एकदम गलका होऊन जातो. म्हणून याच टाईपने आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि चांगली ढवळून घ्यायचे आहेत. त्यांना आगळ आता चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं असं. तर आपण ही भाजून घेऊया सगळी. तर अशा प्रकारे आपली भेंडी ही अगदी 4-5 मिनटं आपण अशी भाजून घेतलीत. कुठेही बुळबुळीत होत नाही. इथे एका कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यात आपण मिरचीचे तुकडे असे उभे घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीत ते समजले जातील की ही मिरची आहे. आता तोंडात जाते. कढीपत्ता घातला आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली आहे. पाव चमचा हिंग घालून फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे. तुम्ही ह्याच्यात लसूणसुद्धा घालू शकता. इथे मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत, ते चांगले परतवून घेणार आहे. आणि त्याच्यात शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून कांदा आपला मऊ पडेल. ते इथे मी थोडं मीठ घालणार आहे आणि परतून घेणार आहे कांदा. आता आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. हळदसुद्धा कांद्याला चांगली लावून घ्यायची आहे. इथे जास्ती हळदीचा वापर मी केलेला नाही. ही भाजी मी लाईट करणार आहे, एकदम मसाल्यातली करणार नाही, मिरचीवरची करणार आहे. खायला खूप छान लागते. थोडा वेळ झाकून ठेवूया, 1-2-3 मिनटं. कांदा जरा मऊ झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपण ही चिरलेली भेंडी आहेत ना, ती घालून परतवून घ्यायचं आहे भाजीला. तुम्ही बघू शकता भेंडी चांगली भाजलेली आहेत. आता मी घालून घेतली. 3-4 मिनटं अशीच मी परतवणार आहे. आणि आता उरलेलं मीठ घालायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्यायची आहे चांगली. अशीच आपल्याला परतवून ही भाजी करायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा जिरं पावडर घातली. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे. आपल्याला कुठेही या भाजीला झाकण लावायचं नाही, जेणेकरून भाजी बुळबुळीत होईल. कारण ही भाजी पावसाळ्यात येते ना भेंडीची, त्यामुळे ती जरा ओलसर असते. आता आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे. आता 4-5 मिनटं चांगली अशीच कढईत आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे. कुठेही झाकण ठेवायचं नाही. तर 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि भाजी पण आपली चांगली शिजलेली आहे. तर मी काढून घेतलेली आहे भाजी. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने. ही नवदारी भेंडीची भाजी कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.